नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण बनवणार आहे बोंबील रस्सा. मग हा बोंबील रस्सा आपण दरवेळेस करतो. मग आज कसा बनवायचा मैत्रिणी, एकदम वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला हा बोंबील रस्सा बनवून दाखवणार आहे. आणि खरंच तुम्हाला सुद्धा आवडेल की तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने करसान. चला, इथं बोंबील मी स्वच्छ अगदी पिठाने चोळून स्वच्छ अगदी 2-4 पाण्याने धुवून घेतले. इथं बघा, मी आता वाटणही काढलेलं आहे. पाहू शकता, कांदा, खोबरं, फुटाणे, लसूण, काळे तीळ. आता हे वाटण मी काय परतणार नाही मैत्रिणी, अक्षरशः कच्चं वाटण वाटणार आहे. पाहू शकता तुम्ही. आता इथं संपूर्ण हे वाटण मी टाकून घेते कोथिंबीर सहित. काळे तीळ आणि कोथिंबीर तुमच्या वाटणात जर असली ना तर खरंच एक नंबर ही बोंबलाची रस्सा भाजी होणार. मग पहा आता आज आपल्याला कशा पद्धतीने करायची ही रस्सा भाजी. पासान थोडीशी वेगळी पद्धत आहे आणि नक्कीच अशी वेगळी पद्धत ही तुम्ही फॉलो करा. खरंच तुम्ही आठवड्यातून नक्कीच 2 वेळा करणार. एक पळी तेल टाकले, त्याच्यानंतर तेल छान तापलं होतं, त्याच्यानंतर टाकली जिरी मोहरी. पहा आता हे बोंबील आपल्याला आपण दिलं तेलात टाकून. मैत्रिणींनो, अगदीच चांगल्या पद्धतीने हे बोंबील अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे. पूर्ण त्याचा कच्चापणा हा आपल्याला जाळून द्यायचा आहे. बघा, सतत हलवीत राहायचे, छान बोंबील भाजतात. बोंबील सतत हलवले की खाली लागत नाही, काय नाही, छान खरपूस असे हे बोंबील भाजून घ्यायचे. आता हे बोंबील बघा मस्त असे भाजत आलेले आहेत. पाहू शकता, छान अगदी भाजलेत. त्याच्यानंतर आपण नगभर हळद टाकायची, जास्तही नाही, फक्त नगभर हळद टाकायची आणि बोंबील पुन्हा आपले हलवून घ्यायचे, अगदी मिक्स करायचे. पहा मस्त असे हलवायचे. आणि पहा काय रंग बी छान दिसते त्या बोंबलाचा. बोंबील छान अगदी परतलेले आहे. पाहू शकता तुम्ही, मस्त परतून झालेत. पहा रंग बी काय सुंदर दिसतो. चला, आता बोंबील काढून साईडला ठेवलेले आहेत मी. त्याच्यानंतर एक छोटा कांदा घेतला आहे बारीक कट करून, तो मी त्याच्यात टाकणार आहे. आता हा कांदा अगदीच मस्त असा परतून घ्यायचा आहे बरं का आपल्याला. अगदी त्याचा पूर्ण कच्चापणा की कांदा आपला सॉफ्ट झाला पाहिजे, मस्त असा परतला पाहिजे. पहा अगदी छान कांदा हा परतत आलेला आहे. कधीतरी वेगळी भाजी ही बोंबलाची एवढी छान होती आणि अप्रतिम चव लागती, टेस्टही खूप छान लागते. आता कांदा आपला अगदी चांगल्या पद्धतीने परतत आला आहे. आता मी पुन्हा नगभर हळद टाकणार आहे, कारण की आपण उगाच मगाशी थोडी टाकली होती. त्याच्यानंतर आपले टाकायचे आहे स्वादिष्ट मसाले. आता स्वादिष्ट मसाले हे तुम्हाला सगळ्यांना समजतात, त्याच्यामुळे काही सांगायची गरज नाही पडत. पहा तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे मसाले टाकू शकता. तुम्हाला कोणकोणते आवडतात, कोणकोणते नाही आवडत, अशा पद्धतीने तुम्ही त्याला टाकू शकता. चला, इथं मी जे आपण कच्चं वाटण वाटून घेतलं होतं हे मी पुन्हा पूर्ण त्याच्यात टाकून घेते. पहा आणि अगदीच मस्त असं हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे. अक्षरशः चांगलं परतून घ्यायचं की पूर्ण त्याचा कच्चापणा दूर झाला पाहिजे. आता मी त्याच्यात थोडं पाणीसुद्धा टाकणार आहे. पहा आपलं ते भांडं विसळून पाणी टाकायचं आहे आणि अगदी छान असा हे आपल्याला परतून घ्यायचं आहे बरं का. पाहू शकता तुम्ही. आता सतत आपण हे हलवत राहायचं की त्याला पूर्ण रंग येतोपर्यंत आणि मस्त कलर येतो. पहा इथं मी थोडासा काळा मसाला टाकते, कारण की मगाशी टाकला नव्हता, त्याच्यामुळं मी आता टाकते. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच टाकीत जा काळा मसाला, अगदीच भाजी टेस्टी होते. चला, आता पूर्ण मिक्स करूया आपण हे. फक्त वाटण आपलं खाली लागलं नाही पाहिजे, सतत आपण हलवीत राहायचं. कमीत कमी 5-10 मिनटं तरी मी हे परतलेलं आहे वाटण. पाहू शकता तुम्ही, मस्त असं परतत आलं आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मी मीठ टाकणार आहे. पहा आता पुन्हा वाटण हे हलवून घेणार आहे अगदी चांगल्या पद्धतीने. पहा मस्त असं परतत आलं आहे, तेलही सुटले. पहा खमंग आणि कलरही चेंज झालेला आहे. पाहू शकता. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आपल्याला त्याच्यावर टाकायची बरं का, आणि मग द्यायच्यात बोंबील टाकून. आता हे पूर्ण असं मिक्स करायचं, पूर्ण हलवून घ्यायचं आणि आपल्याला किती भाजी करायची त्याच्या अंदाजाने पाणी टाकायचं आहे. पहा रंग बी त्याला छान येणार आणि आत्ताच एवढा मस्त रंग दिसतोय. ज्यावेळेस आपली भाजी तयार होती अगदी अप्रतिम अशी चव भाजीचा कलर येतो. पहा मैत्रिणी, भाजी आपली अगदीच रेडी झालेली आहे. पाहू शकता, अक्षरशः 3-4 माणसांना पुरेन अशी ही भाजी आहे. मस्त झालेली आहे. हा बोंबील रस्सा वेगळ्या पद्धतीने, काहीतरी वेगळं म्हणतात ना, अगदी तसा दाखवलेला आहे. पहा तुम्हाला जर आवडला तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ शेअर करा.